मध्य पूर्वेत युद्धाची ठिणगी पडली आहे. इराणनं यूएच्या फुजेरा पोर्टवर ड्रोन्सने हल्ला केला. हा हल्ला फक्त यूएवर झालेला नाहीये, तर जागतिक तेल बाजाराला दिलेला मोठा इशारा आहे. आज आपण समजून घेणार आहोत फुजेरा बंदर म्हणजे नेमकं काय आहे, इराणनं त्यावर हल्ला का केला आणि या संघर्षाचा भारतावर नेमका परिणाम काय होऊ शकतो. नमस्कार, मी सतीश आणि आपण पाहतात बिंदास भारत. काही दिवसापूर्वी अमेरिकेने इराणच्या खर्ग बेटावर हल्ला केला होता. हे बेट इराणसाठी किती महत्वाचं आहे, तर इराणचं तब्बल 90% तेल याच बेटावरून निर्यात होतं. या हल्ल्यानंतर इराणनं बदल्याची भाषा केली होती आणि त्याच चेतावणीनुसार इराणनं आता फुजेरा बंदरावर ड्रोन हल्ला करून उत्तर दिलंय. फुजेरा बंदर हे संयुक्त अरब अमिरातीच्या गल्फ ऑफ ओमान किनाऱ्यावर आहे, म्हणजेच स्ट्रेट ऑफ हॉर्मोजच्या बाहेर आहे. याचं महत्व समजून घेणं आवश्यक आहे. इराणनं स्ट्रेट ऑफ हॉर्मोज जवळपास बंद केलेला आहे, विशेषतः पाश्चिमात्य देशांच्या जहाजांसाठी. पण युएच्या फुजेरामुळे या नाकाबंदीला सहज बगल देणं शक्य होतं. अबुधाबीचे कच्चे तेल थेट पाईपलाईनने फुजेरापर्यंत येतं आणि तिथून ते स्टेट ऑफ हॉर्मुझला स्पर्श न करता जगभर निर्यात होतं. या बंदराची साठवण क्षमता 7 कोटी बॅरलपेक्षा जास्त आहे. जगातील तिसरं सर्वात मोठं बंकरिंग पोर्ट म्हणून त्याची ओळख आहे. इराणनं एकाच वेळी अनेक ड्रोन्स सोडले. अनेक ड्रोनच्या माध्यमातून त्यांना हल्ला केला. यूएचे हवाई संरक्षण यंत्रणेनं काही ड्रोन्स इंटरसेप्ट केले, रोखले, परंतु काही लक्ष्यापर्यंत जाऊन पोहोचले आणि त्यामुळं बंदर परिसरात मोठी आग लागल्याच्या बातम्या आहेत. इराणनं यूएच्या नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे. बंदर, गोदी आणि लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर पासून दूर राहण्यास सांगितलं आहे. ऐतिहासिक जर या युद्धाची पार्श्वभूमी जर बघितली, मध्य पूर्वेतील हे संघर्ष नवीन नाही आहेत. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव दशकापासून आहे. परंतु यावेळी परिस्थिती वेगळी आहे. कारण हल्ले थेट जागतिक तेल पुरवठा साखळीवर केले जात आहेत. इराणकडे कमी खर्चाचे पण उच्च परिणामकारक ड्रोन टेक्नॉलॉजी आहे. $2,000, $1,00,000 इत्यादी रकमेचे ड्रोन्स वापरून अब्जावधी डॉलरचं नुकसान इराणकडून केलं जात आहे. हे एक नवीन युद्धाचं स्वरूप मानलं जात आहे. या घटनेकडे दोन दृष्टिकोनातून पाहता येतात. एका बाजूने इराणचं म्हणणं आहे, आमचे तेल व पायाभूत सुविधावर हल्ला केला तर आम्ही ही गल्फमधील तेल व पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या उद्ध्वस्त करू. दुसऱ्या बाजूने यूएई, सौदी अरेबिया, बहरीन, कतर, कुवेत हे देश अमेरिकेचे सहकारी आहेत. इथं अमेरिकेचे स्थळ आहेत. इराणला या देशावर आर्थिक दबाव टाकायचा आहे. म्हणजेच ते अमेरिकेला पाठिंबा देणं थांबवतील. परंतु या संघर्षाचे परिणाम केवळ मध्य पूर्वेत मर्यादित नाहीयेत. फुजेरा बंदर विस्कळीत झाल्यास जागतिक तेल व्यापार करायला उशीर होईल. शिपिंग खर्च वाढेल आणि कच्च्या तेलाच्या किमतीही गगनाला भिडायला सुरुवात होईल. भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशावर याचा डायरेक्ट परिणाम होतोय. मध्य पूर्वेतील हा संघर्ष आता केवळ दोन देशांचा वाद राहिलेला नाहीये. तो जागतिक तेल बाजार, समुद्री व्यापार, मार्ग आणि आंतरराष्ट्रीय कूटनीतीला आव्हान देत आहे. आता प्रश्न असा आहे, या संघर्षात भारतानं कोणती भूमिका घ्यायला पाहिजे? तटस्थता की सक्रिय कूटनीती? कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल. आपण पाहत होता बिंदास भारत. मी सतीश. नमस्कार.